असल्या उन्हाळ्यात सुद्धा मला वाटतं ही ह्या वारवळात राहते का काय. रात्रीच्याला बाहेर यायचा चिन्ह त्याच्यामुळे ती बाहेर आली. आज तिनं 10-15 वेळा तर म्हणले असेल मामा मछली. कुठे ठेवले ते दे की बाबा दे लेकरा जहाज असतंय बाबा. याने लपवून ठेवली बाटलीत मासं भरलेलं. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. तर राम राम मंडळी, मी संदीप बघत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळची वेळ आहे, सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आज एवढा उकाडा आहे की सकाळ कधीच असं उकडलं नाही. सकाळ गरम व्हायला लागलेलं आहे कारण आभाळ आलेला आहे बाहेर. आणि इकडं बघा निवांत इकडे चालू आहे स्वयंपाकाचं. कशाची भाजी आहे आज? कारलं. राधा काय ग काय काय दाखवायचंय ग? काय दाखवायचंय ग राधाचं? हा तरी म्हणलं घरात सुगंध कुठनं यायला लागलाय. हे हासवडाची फुलं आहे ती आणि ह्याचा फुलांचा सुगंध मोगऱ्याच्या फुलासारखा येतो आणि पूर्ण जवळजवळ अर्धा किलोमीटरच्या परिसरामध्ये ह्याचा सुगंध पसरवतो. आपल्याकडे एक झाड आहे हासवडाचं, मोठं झाड आहे आणि इतका सुगंध रात्रीच्याला तर दरवळतो त्याचा. ह्याची फुलं दिवस मावळाच्या पुढनं उमलतात आणि दिवस उगून म्हणजे आता हिथनं पुढं खाली पडायला चालू होते फुलं ह्याची. दुपारी 10 वाजेपर्यंत लय सकाळच्या 9-10 वाजेपर्यंत असते ती. तरी एकदम सुगंध दरवळतो याला. तुला आवडली फुलं? बर. इकडे चालू स्वयंपाकाची तयारी. आमचा शिटीच फुटून देतोय. मसाला, खोबरं, मिरची, शेंगदाणा, ज्वारीच्या भाकरी झाल्या त्या. पांढरे शुभ्र भाकरी, शेंगदाणा भाजलं ते हात गेला ना असं भेंटा कधीच नाही सगळ्यांचा बरं का, माझा सुद्धा. हा कारल्याची भाजी भाजी करायची पण बाई नको म्हणते. तिला लहान 2-4 भेंड्या घालल्या तर तुझ्यापुरती करते. गेली मग. बरं बघ दुसरी भाजी कर म्हणलं. लय भाजी आली. गोळाची सुद्धा भाजी लय आली बरं का रानात. तिला नाही आवडत. आपल्याला बनव गोळाची आता भाजी. कारलं केलंय की सांगतोय ग. करू संध्याकाळी. बर. सुचिताने आमच्या टमाटे, भेंडी, मिरची अजून आणले. आता हिच्यासाठी स्पेशल भेंडी. मिरची होती कडू कारला आमच्या सुचिताला आवडत नाही. कडू माणसं सुद्धा आवडत नाही ती तिला. आणि आपलं लोणचं आहे बघा धरणे. अशा पद्धतीनं लोणचं दिसणार तुम्हाला. काय होतंय आता थोडस दाखवायला जमाना मला एका हाताने बाहेर काढता येईना. दुसरी दाखव की थोडं. कोय आले कोय. हा या अशा पद्धतीने लोणचं आहे आपलं. असा मसाला ही सगळं असंच राहणार. याच्यात काय फरक नाही. राधा तुला द्यायची का अजून? राधा आमच्या भूक लागली. जेवण ती नको म्हणली कारल्याची भाजी. भूक लागली मला. लोणचं आणि भाकरी दी. खेड्यात असंच असते. खेड्यामध्ये लोणचं आणि भाकरी तर मस्त लागतं खायला. बाबा आता कसं वाटतंय? एकदम मस्त लाईट नाही काय नाही. पण ज्या दिवशी लाईट नसते ना त्या दिवशी आमच्या खोली म्हणजे लाल ह्याच्यात लय उघडतं. फॅन लाईट चालू केला ना तर आपलं गार असतं लाईट असल्यावर. पण ज्या दिवशी लाईट नसते ना त्या दिवशी लय उघडतं. आज सकाळी दिवस उगवल्यापासून असं उकडतंय असं गरम माझी सगळं झोप झाली ना. आता असं मस्त वारं सुटलंय. आता वारं थोडं कमी झालंय. वारं भरपूर राहायचं तसं पण कमी झालंय. धूळ दिसना मग सगळी धूळ आणि असल्या वाऱ्या खावताना त्यांचं काय चालू आहे बघा. आंब्याच्या झाडाखाली जाऊन आंबा खायचं चालू आहे. आता ह्याच्यात दिसतंय की नाही काय म्हटलं. मी पण चालली पाठीवर वडते. आपल्याला माघारी कसलं वार आहे. इतकं वार आहे मस्त. आणि हवेत सकाळपासून इतका उकडा होता. घरात उकडत होतं. बाहेर ऊन लागत होतं. आणि त्याचा काढता आता ह्या हवेने काढलाय. वाऱ्याने आवाज काही नीट येतोय का नाही काय माहित नाही.
सगळे झाड एका बाजूला खाली इतकं वार आहे. झुपऱ्या काय जागेवर राहिना त्या. चला किती सापडलं आंब? 2 आंब. एक नंबर लागतो. तेव्हा इथं बसून वाऱ्यात खात आहे आंब. जरा कच्चा आहे रे. पडलं आता वाऱ्यानं पडलं ना. मी पाठी घेऊन आली. काय आपलं कुठनं बसून पडलं होतं का वाटतं ह्याच्यावर होतं काय? कुठनं पडला तर तुम्हालाच माहिती कुठनं आलं. तुमच्याकडे कुठून असेल त्याच्यावर आपलं लक्ष नसेल. पण हे उडून गेलेलं आहे का नाही? उडून गेल्यावर खाली पडलंय ना. काय माहिती. हा मासा इथे उभं होते असते की मग उडून आधीच गेलेला आहे. ते मग पोळ आहे फक्त आणि हे असं आंबो पडलं ते खाली वाऱ्याने. पाडाला आलं का हो? नाही ते इतकं पडलं त्याने. एक नंबर गोड लागतं. आंबा गोड आहे. पडायचा एखादा टाक्यात असल्या वाऱ्यात. आले आल्या त्याच्यामुळे 2 आंबा पटकन मस्त पिकलेलं. लगेच खाल्ला. एक पडलाय. हिरवा आहे. टाका पाटीत. पाटी त्या दिवशी तास भरली होती. आज पाटी मोठी घेऊन आली पण आज नाही ते एवढं केलं. पोळा तर का नाही सारखं मिरवत एक पल्ला होता त्या दिवशी. कलम केलंय पण यंदा तरी आळ्या लागल्या ह्याला आणि याला पानच ठेवलंय त्यामुळे ह्याला काय फळ लागलं नाही यंदा. आणि हे काय आपण कलम भरले गेल्या वर्षी त्यामुळे ह्याला यंदा आंब नाही. तेव्हा इकडे पडला कडक हिरवा आहे सगळे. सगळेच पडले किंवा एकच राहिले आता झाडाला. एक फांदी ठेवलेली सोडाय तेवढ्यालाच लागलं होतं 2-4 आंब. ते बी पडलं वाऱ्यात. जर 2-3 दिवसाला पाठी हाईच पडलेली आंब्याची वाऱ्या कावदानाने. वाऱ्या कावदानाने यंदा आंबा काही ठेवलं नाही तर झाडाला. खराब होत नाही पडलेलं. पडलेलं खराब होते ते ना. काय तर खायला मिळत नाही तर काय नाही ते. हा काय तेवढंच जरी झालं खराब तरी कापून एका बघलं तर खायचं. असं करायचं. आबाळ येते. पाऊस पण आज जरा उकाडा कमी केला ह्या वाऱ्याने. नाहीतर नुसतं जीव घाबरला होता नुसतं उकाड्यानं. हा सकाळ सकाळ कधी उकड गरम होत नाही बरं का कधीच. पण आज सकाळ सकाळ सुद्धा गरम होत होतं. तागाला पाणी द्यावं लागेल अजून एकदा. एवढं खाली ओलं आहे पण दुपारच्याला सुकतोय ताग. तर आपलं ही डाळीचं पॅकिंग केलंय. 5-6 पॅकिंग केलं. जायचंय आता म्हणजे जाता जाता पाठवून द्यावं. राहिलेलं काय राहिलं तर आपलं पॅकिंग ना कोणाचा नंबर नको जायला म्हणून उलटे करते. इतकं पॅक असतं. मुंबईला जर असं पाठवलं मुंबई साईडला तर हे फोडून बघतात. आम्हाला तिथं मुंबईच्या लोकांनी घेणाऱ्या सांगितलं की पार्सल तुम्ही जे फोटो पाठवला आहे तसा फोटो आमच्यापर्यंत पार्सल आलं नाही. पण आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही डाळ वजन करून घ्या. जर वजन बरोबर असेल तर त्यांनी त्यातमध्ये काय आहे का हे चेक केलं असेल नाही का. कोणी काय पाठवतं जे नको असणार आहे त्याच्यामुळं ते फोडून बघते. असं आपलं एकदम जबरदस्त पॅकिंग आहे. तर राम राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो आता जवळजवळ 11 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालो कुर्डवाडीला. कुर्डवाडीला एक 5-6 पार्सल आहेत आपल्या डाळीची. तेवढी पार्सल पाठवायची. तिथून पुढं लवळा जायचं. तर ते लोणचं अजून आपल्याला बनवावं लागणार आहे. ऑर्डर यायला लागले लोणच्याच्या.
मामा. आणि राधा सुद्धा आपल्या बरोबर यायला लागली. तिला इथं खेळायला कुणीच नाही, त्याच्यामुळे तिला कर्म नाही इथं राधाला. राधा झाली का तयार तू? बर. तुला मछली न्यायची ना? आणि आपली मनी माऊ नको का? घ्यायची का? नको. तुला आवडते ना मछली? बर, मग दोन्ही बी न्यायचं का? बरं तिला पिशवी मरतोय. मग पुढच्या वेळेस नाही तिला. आता नको. चल, मछली कुठं आहे बघ तुझी? दाजाला म्हण, कुठं आहे दाजा? ए, तिची मछली दे, मासा दे. ते कुठं ठेवलं ते? दे की बाबा, दे. लेकराच्या असतंय बाबा. याने लपवून ठेवली बाटलीत मासं भरलेलं. कुठे ठेवलं ते बाबू? हे कसं कर आता? मग बघायचं का नाही? ते नव्हता तवा बघितलं होतं का? दे 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 उरक दे बाबा. त्याने एक बाटली, 1 लिटरची बाटली आहे, ते 2-3 मासे टाकले. ते 3 आहे ना? 4 होतं, पण एक तुझ्यामुळे पडला खाली. पाण्यातच पडला. जाऊ दे 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 बाबा. चल, जायचंय आम्हाला. ते कसं का मग? दे 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 दे. चल राधा, दुसरं मासं पकडू आपण. चल चल चल. आज कुरवाडीत बाजार आहे गुरुवारचा. ही गेली किराणा दुकानात. तिला म्हणलं किराणा भरून ठेव, मी येतो. तर पोस्टातलं काम पण आपलं झालं, उरकून घेतलं. आणि आता आपण निघालो लवळला. जायचं ना? तर जायचं पिपळ कोट्याला. नको का? तिला कर्म नाही होय. तिला इथं सोडून द्यायचं. आता कुरवाडीत बाजार भरलाय, तिथे बाजारात सोडून. बर, चला. लेक म्हणते, अगं पप्पाची कपडे तर बघ, व्हिडिओ काढायला लागली. होय ग राधा? काय होतंय, शेतकऱ्याचा अवतारच असा असतो. झालं काम? आम्ही यायला लागलो तो खाली, पुढे टाकल्या खाली वाळायला, आणि म्हणलं जावं. होय वर्षा? अगं ऑर्डर आले ते लोणचं तर आपलं कमी पडतंय. आता करायचं फटाफटा. आता काय दिलं पडायचं नाही काय. ते ठेवत नाही मासा आता. कसं आणलं तू? तिने हातात धरून आणलं ते असं इथून तिथून. कसं सांगितलं का राधा तसं? खरं खरं पण बाला ठेवायचं नाही, ह्याला रोज बघत ह्याला. त्याला काय कशात हा, आपल्या घरात ठेवायचं. हिथं मानन बिनन बघा की. बाल्या बी गेल्या वर्षी लय मागे. हिनं मात्र बाटलीत भरूस तर मागे मागे लागला होता. बाल्याला मागे लागला. पण त्याला अन्न जुळलं नसून, त्यामुळे हिनं झालं. तिनं लय ध्यान करून, हा, मामा मछली, मामा मछली, तिने रोज लावला होता माझ्या माग. खाली सांगाय असते की तिथं. मी म्हणलं की मासा आणलेलं बाप्याला सांगायला गेली असेल, पण बाप्याच नाही तिथं. बापू लागणार गेलं. आज तिनं 10-15 वेळा तर म्हणले असेल, मामा मछली. सकाळी ना बाटलीत भरलं, आणि दाजाने ती बाटली लपवून ठेवली. अगं, पण तू कसं काय आली एवढ्या लवकर? गेलेल्या त्या दिवशीच रडायला लागली. अगं बाई, हे असली तर म्हैस आहे. तुझी आठवण यायला लागली. हा. मला काय म्हणली, मम्मीकडे जायचंय म्हणली. पप्पाची कुठं आठवण येते म्हणून सांगितलं. होय राधा? तिला तिथे खेळायला कोणी नाही. बघू इकडे काय करते सांग. इथं कसं आंबा इथं बघ बरं पिकलेलं. तिथं 4 सुद्धा पिकू द्यायना ती. भांडणं लागले ती, आहे का नाही? जाताना जाऊ नको म्हटलं होतं मी. गेलेलं त्या दिवशीच रडायला लागली. बापा म्हटला गेले, आले कालच रडत होती आई ती. मी म्हणलं मला नाही माहिती. तिला करमत नाही पप्पा शिवाय. आता तू भर की एखादा राह त्यांना. पाणी बदलायचं. राहतात की काय होत नाही. वाढते तर लय होते. लय होतात ती मास परत. गप्पी मासा आहे ते. तुम्ही टिपाटा जर सोडलं का नाही, पावसाळ्यात मच्छर होत नाही तर त्या मच्छर अंडी घालते ना.
ते पाणी साफसुथरा ठेवतात. पाणी अंडी मच्छराची अंडी खाऊन टाकते ती वाळल्या का जरा आता वाळल्या पुढे ह्याला सगळा मसाला लावून घ्यायचा आता. काय बघते चुकून एखादं असं जाती कुई वय कुई जाती म्हणा काय म्हणा हां ते बघावं लागतं, काळजी घ्यावी लागते. की नाही निघलं ह्याचं की काचूळ आहे ना असा तरी एखादा राहतोच, नाही निघलं की मग डायरेक्ट थोडं बाजूला टाकायचं. फोन आलाय आपल्याला, फोन बघू आधी. हॅलो हॅलो, हा नमस्कार, बोला की. हा संदीप दादा आहेत ना? होय होय बोला. हा, मी चिंचवडवरून बोलते, वर्षराणी जाधव. हा 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 लोणचं पोचलं म्हणलं, छान आहे लोणचं, चव पण पाहिली छान, एकदम एक नंबर लोणचं आहे. धन्यवाद. छान आहे छान आहे लोणचं. आता बरं. लोणचं मी ताटात काढून ठेवलं, पण तेल किती पावशेर वगैरे घालू का मग त्याच्यामध्ये? तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तेल, म्हणजे कसं प्रत्येकाचे वेगवेगळे असतात की बरं बाबा. बरं बरं. हा, तुमच्या चालतंय, हिशोबाने ठीक आहे, तेल. ठीक आहे. चव कशी बरं, चांगली बरं. वाटले ना? हो एक नंबर एक नंबर. आमच्या मुलांना पण आवडलं, आम्ही पण खाल्लं, खूप सुंदर. म्हणलं दुपारचं काम वगैरे करत असाल म्हणून नाही फोन केला. हा सकाळी हा 12:30 लोणचं मिळालं मला. बर बर, ते लोणच्याचं चालू आहे आता. हो का? हा हा लोणच्याचं चालू आहे आता. बरं बरं बरं. परत चालेल एकदा चालेल. सांगाल मग तुम्हाला. हा हा ओके ओके चालेल ओके, चालेल. धन्यवाद. हा हा हा. धन्यवाद. हो छान छान मस्त एक नंबर झाले. तोंडाच्या हा. ताईंना पण सांगा. होय होय तिचं चालू आहे, लोणच्याचं चालू आहे हो बनवायचं. ना, हा चांगले एक नंबर झाले म्हणत. तनुजा ताईंना सांगा तेवढं. बर बर बर, चालेल चालेल. हा हा ठेवू का मग? ओके ओके. हा हा ठेवते ठेवते. हा सगळा मसाला तयार केला आहे. पप्पाने आम्हाला पोहायला नेलं. पवायने म्हणतो कुठं हिरीत. शिकला का? हा मी बर. नाही शिकली. तू शिकली? तू कधी गेली ती पवायला? त्यांच्यासोबतच हो का, पाणी घ्या. बर. पडचिन पडचिन. तुला आता बिनबिंडाचं जमतंय का पवायला? उड्या हाणायला बिनडाबाचं नाही येत. नाही का? बर बर, शिका लवकर. हो राधा चला. नो आज सुट्टी आहे. सुट्टी? उन्हाळी सुट्टी तिथं. मग आता ही कसली सुट्टी आहे? अबे उन्हाळी नाही. ह्याच्यात टाकते वांगी. दिवाळीचे का मग? जा फटाकड्यावर. आज आम्ही केलेली सकाळी आणि अजून एक दिवसाला येते ती गेले. हे टाकाय. तर आता ताई निघाले ते राहली, ताजी ताजी वांगी आणली ती ताईला द्यायला. तिथं पूर्ण हुंड माळा आहे, कुठं सुद्धा पाण्याची व्यवस्था नाही, काय नाही काय नाही, सोय नाही. तुम्हाला बघायला मिळेल इथे एक बेंडखोळी आहे. असलं उन्हाळ्यात सुद्धा मला वाटतं ही ह्या वारवळात राहते का काय, रात्रीच्याला बाहेर यायचा चिन्ह त्याच्यामुळे ती बाहेर आली आहे. तर पाण्याची सोय नाही, काय कुठनं पाणी पित असणार आहे, कसं काय होत असणार आहे. म्हणे की 6-6 महिने पाणी पित नाही, त्या दगडाखाली जिवंत राहते त्या. असेल तसं विला का, आपल्याला आम्ही गाडी थांबवून आवरून बघितलं. मला तर पहिल्यांदा सापावूनच दिसलं वरी त्या वारुळातनं तोंड काढून बसलं. दिवस मावळला.